शेतकऱ्यानं चालवला सोयाबीनच्या पिकावर रोटावेटर। हाताशी आलेलं पीक काढूनही उत्पन्न खर्च निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल। एकीकडे संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जात असताना जगाचा पोशिंदा मात्र अंधारात। शेगावपासून जवळच असलेल्या तालुक्यातील वडदा तुकुम या गावातील शेतकरी दिलीप नारायण दरेकर यांनी शेतात उभ्या असलेल्या 5 एकर शेतातील सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवला असून संपूर्ण पीक नष्ट केलेलं आहे। अनेक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात महागडी बीजे, खत आणि औषधं घेऊन सोयाबीन पिकाची लागवड केली असता ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे तसेच पिकावर आलेल्या येलो मोझॅक या रोगामुळे तसेच बोगस बियाणांमुळे अनेक शेतकरी सोयाबीनचे नकदी असलेली पिकं यापासून वंचित झालेली आहेत। एकीकडे वरोरा तालुक्यातील जवळपास 50% शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतमाल कापण्यापेक्षा त्यावर रोटावेटर फिरवणे तसेच कापलेलं पीक जाळणं हेच पसंत केलंय। याचं कारण असं की सोयाबीनचे एकरी उत्पन्न हे 50 किलोंपेक्षाही कमी होत असून कापणी खर्च व काढणी खर्च सुद्धा परिसरातील शेतकऱ्यांना परवडत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोटावेटर चालवून सोयाबीनचं पीक नष्ट केलं आहे। एकीकडे शेतकरी सांगतात मशीनच्या सहाय्याने सोयाबीन काढले असता बाजारात सोयाबीनला फक्त 500 ते 1200 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळतो। त्यामुळे लागवड खर्च सुद्धा निघत नसल्या कारणाने हा माल काढून बाजारात नेण्यापेक्षा जागेवर रोटावेटर मारून जमीन पुढील हंगामासाठी तयार करणं हे उलट सोयीस्कर होईल हा उद्देश ठेवून काळजावर दगड देऊन शेतकऱ्याला हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं शेतकरी सांगत आहेत। 3 ते 4 दिवसाआधी सुद्धा वरोरा तालुक्यातील चेक कवडापूर या गावच्या पंकज मागरुडकर या शेतकऱ्यानं सुद्धा अशाच प्रकारे 13 एकरवर उभ्या असलेल्या सोयाबीन पिकाच्या शेतीवर रोटावेटर चालवलं होतं व जामगाव बुद्रुक येथील शेतकरी अविनाश तुरानकर यांनी आपल्या शेतात कापून जमा केलेल्या सोयाबीनच्या ढिगाला आग लावून जाळून राख केली। असेच तालुक्यातील कित्येक शेतकरी रोज आपल्या शेतातील सोयाबीन पिकावर रोटावेटर चालवत आहेत। राज्य सरकारने जी तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केली आहे ते अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी मात्र अंधारातच जाणार असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे। या राज्य सरकारने निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली होती। ती संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती चारगाव संचालक अभिजित पावडे, अल्पभूधारक शेतकरी शेरखान पठाण, विलास बोडे, रमेश चौधरी, चंद्रशेखर झाडे, विनोद निमकर, प्रफुल्ल मायथनकर, खुशाल झाडे, रामा घुगरे, नीलकंठ बुरान, विलास खिरडकर, गणपत झिले, सदानंद घाटे आदी शेतकऱ्यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट आशिष कोटकर, टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी, वरोरा, भद्रावती। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे। भारत माता की जय। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। जय जवान जय किसान। सोयाबीन आम्हाला नष्ट करावं लागतं। जे 2 लाख 2.5 लाख रुपये आम्हाला या सोयाबीन पासून उत्पन्न मिळालं असतं, पण त्या सोयाबीनला आम्ही नष्ट करण्यासाठी निघालो। नष्ट करण्यासाठी ह्या ट्रॅक्टरवाल्याला द्यासाठी आम्हाला भाऊ पैसे नाही आहे आम्हाला, नाही का? या ट्रॅक्टरवाल्यांना हे नष्ट करण्यासाठी पैसे नाही आहे। इतकी लाजीरवाणी गोष्ट आमच्यावर शेतकऱ्यावर जर येत असेल साहेब, तुम्ही हजारो कोटी रुपये उद्योगधंद्यावर उद्योगपत्यांवर खर्च करता साहेब। थोडंसं आमच्याकडे थोडंसं या जे पोट भरते हो तुमच्यासाठी 24 तास राबराब करते या शेतामध्ये, नाही का? त्याच्यासाठी थोडी जरी लाज लज्जा शरम वापरा फडणवीस साहेब। मी पेरलं तेव्हापासून आपण ज्या पद्धतीनं ज्या रीतीनं आपण त्याची मशागत करायची होती त्या पद्धतीनं आपण मशागत केली, परंतु अति पावसामुळे आणि बियाणाच्या बोगस प्रक्रियेमुळे किंवा शासनाच्या दुर्लक्षित कारणामुळे ही जे प्रक्रिया निर्माण झाली किंवा आज ही माल हाती आलेला याच्यावर रोटावेटर चालवण्याची जर वेळ आली असेल तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी सर्वस्वी जबाबदार जर म्हणलं तर इथलं शासन आणि प्रशासन आहे। कारण जेव्हा बोगस बियाणाची प्रक्रिया होते तेव्हा शासनाचं कुठलंही लक्ष राहत नाही किंवा सत्तेचं कुठेही नियंत्रण नसते। त्याच्यामुळे आज हे निर्माण झालेले जे परिणाम आहे शेतकऱ्यावर म्हणा, शेतमजुरावर म्हणा, हे सगळे जे दुष्परिणाम निर्माण तर
प्रशासन आणि शासन हे दोन्ही याला जबाबदार आहे। तर यातून शेतकऱ्यांची सुटका करण्याकरता, शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता शासनाने आणि प्रशासनाने भरीव अशा प्रकारची मदत या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे। आज जे त्या शेतकऱ्यावरती जी परिस्थिती आलेली आहे अतिशय, आज वडदा येथे दिलीप भाऊ दरेकर यांच्या सोयाबीनच्या शेतामध्ये 5 एकरामध्ये ते रोटावेटर मारत आहे। आता आम्ही जर शेंगा बघितल्या तर सगळा चलपा आहे त्या ठिकाणी, जे दाना भरलेला नाही, खोडकिडा आलेला आहे आणि सरकार जे आज म्हणत आहे की आम्ही हेक्टरी 8,000 रुपये तुम्हाला देऊ मदत म्हणून। तर तुम्हाला सरकारला विचारायचं आहे की आमचं सोयाबीन गेलं, इथल्या लोकप्रतिनिधीला, आमदारांना, खासदारांना आणि विशेषतः या तालुक्यातल्या सत्ताधारी 3ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना गाव स्तरावरच्या की आमच्या गावातल्या शेतकऱ्याचं जर एवढं नुकसान होत असेल तर